बुद्ध आणि त्यांचा धम्म यामध्ये खंड चौथा भाग चौथा त्यामध्ये देवाची प्रार्थना किंवा त्यांचे आव्हान करणे हे व्यर्थ आहे काय? विशिष्ट अन्न सेवनाने मनुष्य पवित्र होतो काय? हा भाग या ठिकाणी आपण पाहत आहोत. देवाची प्रार्थना किंवा त्यांचे आव्हान करणे हे व्यर्थ आहे का? एकदा भगवंत वसिष्ठाला उद्देशून म्हणाले होते, ही अचिरवती नदी पुराने भरून दुथडी भरून वाहत आहे आणि ज्याला पैलतीरावर काही काम आहे तो तिथे आला आणि त्याला पलीकडे जायचे असेल तर आणि तो या काठाहून उभा राहून पैलतीरावर उद्देशून बोलू लागला, हे पैलतीरा इकडे या बाजूला आहे. ते काय म्हणत होता की हे पैलतीरा तू काय कर, इकडे या बाजूला आहे. तर हे वसिष्ठा अचिरवतीचे पैलतीर त्या माणसाच्या प्रार्थनेने आणि आव्हानाने, आशा करण्याने आणि स्तुती करण्याने त्याच्याजवळ येईल का? या ठिकाणी भगवंत त्या वसिष्ठाला म्हणतात की एक व्यक्ती काय आहे तर नदीच्या काठावर एका आलेला आहे आणि त्याला पलीकडच्या काठावर जायचं आहे. तर तो त्या काठाला म्हणतो की तू काय कर, तू अलीकडे, मला यायचं आहे, तू काय कर अलीकडे. आणि असं म्हणल्यावर तो काठ अलीकडे येईल का, तो तीर अलीकडे येईल का, हा प्रश्न तथागत वसिष्ठाला विचारतात. त्याचप्रमाणे हे वसिष्ठा 3 वेदांत पारंगत असलेले ब्राह्मण ज्या गुणाच्या आचरणाने मनुष्य ब्राह्मणत्वाला पावतो त्या गुणाचे परिपालन करणे सोडून उलट जाण्याच्या योगाने मनुष्य अब्राह्मण बनत असेल. आचार करीत म्हणत तो राहिला की इंद्रा तुला आम्ही आव्हान करीत आहोत, ब्रह्मा तुला आम्ही आव्हान करीत आहोत, ईशान तुला आम्ही आव्हान करीत आहोत, त्याचबरोबर प्रजापती तुला आम्ही आव्हान करीत आहोत. तर वसिष्ठा सांग, हे ब्राह्मण आपल्याला आव्हानाने, प्रार्थनेने, आशा करण्याने आणि स्तुती करण्याने आपल्या मृत्युत्तर ब्रह्माबरोबर एकरूप होतील काय? खरोखर असे कधीच होणार नाही. विशिष्ट अन्न सेवनाने मनुष्य पवित्र होत नाही. एकदा एक ब्राह्मण भगवंताला भेटला आणि त्याने त्याच्याजवळ अन्नाच्या मांसाच्या शिलावर होणाऱ्या परिणामाचा प्रश्न विचारला. तो ब्राह्मण म्हणाला, ज्वारी, ताड आणि माड याची फळे, डाळी, कंदमुळे आणि अंकुर हे अन्न सदाचाराने मिळून सेवन केल्याने चांगले जीवन जगण्यास प्रेरणा मिळते. मृत मांस खाणे हे वाईट आहे. यावर भगवंतानी उत्तर केले, तू म्हणतोस की आपण पक्ष्याच्या मांसाची निवडक पक्वाने खातो आणि मृत माशाला स्पर्श करीत नाहीत, तर मग तू मृत माशाची व्याख्या कशी करतोस? हत्या करणे, शरीर विद्रूप करणे, मार देणे, बांधून ठेवणे, चोरी करणे, खोटे बोलणे, बनावट गोष्टी करणे, कपट, अभिविचार करणे ही सर्व मृत मांस भोजनाचे आहेत, मांस भोजन नव्हे. कामभोगाची लालसा, खाण्याबाबत खवखव, अस्वच्छ जीवन, परमत असहिष्णुता ही सर्व मृत मांस भोजनाचे आहेत, मांस भोजनाचे नाहीत. कोणाचीही त्याच्या मागून निंदा करणे, क्रौर्य, विश्वासघात, अनिवार्य, सर्वशूद्र, कृपणता ही मृत मांस भोजने आहेत, मांस भोजने नव्हेत. राग, लुच्चेगिरी, विद्रोह, कपट, द्वेष, फुशारकी, गर्व, कुसंगती ही मृत मांस भोजने आहेत, मांस भोजने नव्हेत. नीच जीवन, निंदा, अफरातफर, फसगत, लाडी लबाडी करणे, दुष्टपणे दुसऱ्याची दुष्कृती करणे हे मृत मांस भोजनच आहेत, मांस भोजन नव्हेत. हत्यास, चौर्य कर्मास प्रवृत्त करणे, सर्व अपराध शेवटी माणसाला नरकात ओढतात, हे सर्व मृत मांस भोजनाचेच आहेत, मांस भोजन नव्हे. शंका घेणे हाच त्याचा स्वभाव.
असा मनुष्य मांस मत्स्य सेवनापासून परावृत्त झाला, वस्त्राचा त्याग करून दिगंबर अवस्थेत राहून लागला, शिरावर जटामुकुट वाढवू लागला किंवा शिरोमुंडन करू लागला, वस्त्राऐवजी कातडी परिधान करू लागला, यज्ञयाग करू लागला, पुण्यर्जनासाठी तपश्चर्येचा अवलंब करू लागला, तीर्थात निमज्जन करू लागला, आहुती देऊ लागला आणि दुसरेही क्रियाविधी करू लागला, तर तो कधीही पापरहित होऊ शकणार नाही. आपल्या इंद्रियावर प्रभुत्व मिळवा, आपल्या सामर्थ्याने संयम करावयास शिका, सत्याची कास धरा आणि करुणामय व्हा. जो सत्पुरुष सर्व बंधनाचा त्याग करून दुःखावर विजय मिळतो, त्याने काही ऐकले पाहिले तरी त्याला दोष लागत नाही. भगवंताची इच्छा, विमोचन, सत्य, मृतमास म्हणजे काय याचे केलेले निरूपण आणि दुःख निरोधाची शिकवण हे ऐकून ब्राह्मण भगवंतापुढे नम्र झाला आणि भिक्खू संघात आपल्या समाविष्ट करून घ्यावे अशी त्याने विनंती केली. अधोगतीचे कारण दुष्कर्मे नव्हे, अन्न नव्हे. अधोगतीचं कारण दुष्कर्मे आणि अन्न नाही. मगध नावाचा एक ब्राह्मण हिमालयात आपल्या शिष्यासह राहत असे. तो आणि त्याचे शिष्य मत्स्यमांस खात नसत. प्रतिवर्षी आपला आश्रम सोडून ते क्षार आणि आम्ल पदार्थाच्या शोधात खाली उतरत असे. ते काय करत गेले? मेलेलं मांस खात नसे, मेलेल्या जनावराचं मांस खात नव्हतं, पण दरवर्षी काय करत गेले? आपला आश्रम सोडून आपल्या सर्व सोबत्यासहित काय करत गेले? आम्ल पदार्थ हे शोधण्यासाठी त्यातून खाली उतरत गेले. ज्या गावात ते उतरीत तेथील रहिवासी 4 महिन्यापर्यंत मोठ्या सन्मानाने त्यांचे आदरातिथ्य करत असत. एकदा भगवंतांनी त्या गावाला भेट दिली. भगवंतांचे धम्मनिरूपण ऐकून ते गावकरी त्यांचे श्रावक बनले. त्या वर्षी अमगंध आणि शिष्यगण प्रतिवर्षीप्रमाणे त्या गावात आले असताना ग्रामवासियांनी त्यांच्या संबंधी फारसा उत्साह दाखविला नाही. भगवंत मत्स्यमांसांच्या सेवनाचा निषेध करीत नाहीत हे ऐकून तो खिन्न झाला. या गोष्टीचे खरे खोटे करून घेण्यासाठी श्रावस्ती येथे जेतवनात भगवंत राहत होते. तेथे त्यांच्याकडे जाऊन तो म्हणाला, जे बाजरी, चिंगुलाचे दाणे, वाटाणे, खाद्य पालेभाजी आणि कंद, कोणत्याही वेली फळे ही सुमार्गाने मिळून सेवन करतात, ते आपल्या सुखासाठी असत्य भाषण करीत नाहीत. परंतु तू तर लोक जे काही देत आहेत असे चांगल्या प्रकारचे शिजवलेले, मालमसाला लावलेले, स्वच्छ आणि उत्कृष्ट अन्न खातोस. जो कोणी तांदुळाचे असले बनवलेले पदार्थ खातो तो आमगंध खातो. पक्ष्याच्या मांसास निश्चित अन्न खाताना मजवर आमगंध सेवनाचा आरोप येत नाही असे तो म्हणतोस. मी तुला विचारतो, याचा अर्थ काय आहे? तू आमगंध म्हणतोस ते आहे तरी काय? भगवंतांनी उत्तर दिले, जीवहिंसा करणे, ताडण, बंधन, चौर्यकर्म, असत्य भाषण, अफरातफर, फसवणूक, क्षुल्लक गोष्टीचे ज्ञान आणि अभिविचार ही काय आहेत? आमगंध होत. मांस सेवन आमगंध नाही. भगवान बुद्ध काय म्हणतात की मांस सेवन आमगंध नव्हे. आमगंध काय आहेत? जीवहिंसा करणे, ताडण करणे, बंधन न पाळणे, चौर्यकर्म करणे, असत्य भाषण करणे, अफरातफर करणे, एखाद्या व्यक्तीची फसवणूक करणे आणि क्षुल्लक गोष्टीचेच फक्त ज्ञान ठेवणे आणि अभिविचार करणे ही आमगंध आहेत. मांस सेवन हे काय आहे? आमगंध नाही. या जगात जे पुरुष आपल्या सुखभोगासाठी संयमरहित असतात त्यांना मधुर वस्तूचा लोभ असतो. अपवित्र कार्याशी त्यांचा संबंध असतो. जे विचाराने उच्छेदवादी आणि कपटी असतात त्यांची वर्तणूक समजवायला कठीण लागते, ते आमगंध असतात. मांस सेवनाने त्यांचा आमगंधाचा दोष लागत नाही. या जगात जो उद्धट, कर्कश, निंदाप्रिय, विश्वासघातकी, निंद्रिय,
अतिशय अहंकारी व अनुदार असतात आणि दुसऱ्यांना काहीच देत नाहीत, ते लोक आमगंध दोषाने युक्त होत. मांसाशयाने मनुष्य आमगंध दोषमुक्त होत नाही. राग, गर्व, हटवादीपणा, शत्रुत्व, कपट, द्वेष, फुशारकी, मारणे, आत्यंतिक अहंकार, पापी मनुष्याची संगत यांच्या योगाने मनुष्याला आमगंधाचा दोष जडतो, मांसाने नाही. त्यांची नीती वाईट, जे घेतलेले कर्ज देण्याचे नाकारतात, जे निंदा करीत असतात, आपल्या व्यवहारात जे लुच्चगिरी वागतात, जे ढोंगीपणाने वागतात, जे ढोंगीपणा करतात, अशा दुष्कृत्ये करणारी नीच माणसेही आमगंध दोषाने युक्त होत. मांस खाणाऱ्याला दोष लागत नाही. जी माणसे सजीव प्राण्याशी संयम राखून वागत नाहीत, जे परधन हिरावून परडीपणा करावयास सदैव सिद्ध असतात, जे अनितिमान, क्रूर, कर्मश असतात आणि दुसऱ्याचा उमर्द करण्याची ज्यांची वृत्ती असते, ते सर्व आमगंध दोषयुक्त होत. मांसासनाने आमगंध दोष जगडत नाही. जे लोभाने अथवा शत्रुत्वाने सजीव प्राण्यावर छापा घालतात, जे लोभाने काय करतात, शत्रुत्वाने सजीव प्राण्यावर छापा घालतात, ते सदैव दुर्बुद्धीने प्रेरित झाल्यामुळे मरणोत्तर अंधारात सापडतात आणि नरकात कोसळतात, ते आमगंधी होत. मांस खाणारे आमगंधी नाहीत. मत्स्यमांस सेवनापासून परावृत्त, नग्नता, शिरोमुंडन, जटा, सर्वांगिक भस्माचर्य, मृगाजीन परिधान, अहिताग्नी व्रत इत्यादी जगातील सर्व तपांचे अमरपदासाठी केलेले परिपालन आणि मंत्रोच्चार, बलिदान, नैमित्तयज्ञ यापैकी कशानेही सदैव शंका घेणारा मनुष्य शुद्ध होऊ शकत नाही. ज्याने आपली इंद्रिये जिंकली आहेत, जो त्यांचा संयम करतो, जो धर्मनिरंतर आहे, सरळपणा, मार्दव्यात ज्याला आनंद वाटतो, त्याच्या ठिकाणी विषयासक्ती नाही, ज्याचे दुःख निरोध केला आहे, तो सुज्ञ मनुष्य जे पाहतो किंवा ऐकतो त्यापैकी त्यांच्या कशाच्याही आहारी जो जात नाही, तो आमगंध. आमगंधाचा दोष दुष्कृत्यामुळे घडतो, मत्स्यमांसाच्या सेवनामुळे नाही. देह प्रक्षालने पुरेसे नाही. एकदा भगवंत श्रावस्ती येथे राहत होते. संडगाख नावाचा एक ब्राह्मणही तेथे राहत होता. तो स्थानवादी होता आणि जलप्रक्षालयाने स्वतःला शुद्ध करण्याच्या आचरणाने तो अवलंब करीत असे. रात्रंदिवस स्नान करीत असे. हा त्याचा स्वभावच झाला होता. एकदा महास्थवीर आनंद सकाळच्या प्रहारी चिवर धारण करून भिक्षापात्र आणि एक चिवर घेऊन श्रावस्तीत भिक्षेसाठी निघाला. श्रावस्तीत फिरत असताना मिळविलेली भिक्षा खाल्यावर तो भगवंताच्या बाजूला अभिवादन करून बसला आणि म्हणाला, भगवान, ह्या श्रावस्तीत संडगाख नावाचा एक स्नानवादी ब्राह्मण आहे. तो स्नानाने स्वतःला शुद्ध बनवण्याच्या कर्मात जो मग्न असतो. रात्रंदिवस स्नानापलीकडे त्याचा काही दिसत नाही. भगवंतानी करुणा करून त्या सांडगाख ब्राह्मणाची भेट घेतली तर बरे होईल. भगवंतानी आपल्या मौनाने त्याला संमती दर्शवली. दुसऱ्या दिवशी सकाळी भगवंत चिवर चढवून एक चिवर आणि एका हातात भिक्षापात्र घेतले. तो घेऊन सांडगाख ब्राह्मणाच्या घराकडे निघाला. तेथे जाऊन ते आसनस्थ झाले. सांडगाख ब्राह्मण भगवंताजवळ आला. त्याने त्यांचे स्वागत केले आणि कुशल प्रश्न झाल्यावर त्यांच्या बाजूला बसला. तो स्थानापन्न झाल्यावर भगवंतांनी त्याला विचारले, ब्राह्मणा, लोक म्हणतात तू स्नानवादी आहेस, तू रात्रंदिवस स्नान करत आहेस, तू स्वतःला शुद्ध बनवण्याचा प्रयत्न करीत आहेस, हे खरे आहे का? श्रमण गौतम, हे सर्व खरे आहे.
मग हे ब्राह्मणा, हे स्नानव्रत धरून तू काय मिळवणार आहेस? गौतमा, हे व्रत अशासाठी आहे, दिवसा जे काही पाप मी करतो ते त्याच संध्याकाळी मी धुवून टाकतो. अशा रीतीने माझ्या या स्नानाव्रताने मी स्वतःला शुद्ध राखण्याचा प्रयत्न करत आहे. भगवान म्हणाले, धर्म हा एक तडाग आहे. धर्म हा एक आहे तडाग आहे, तो स्वच्छ व निर्मळ आहे. जे या तडागात निमज्जन करतात ते सर्व धर्मज्ञ आणि सर्वांग शुद्ध होऊन पैलतीरावर जातात. यावर तो संडगाग ब्राह्मण म्हणाला, वा छान श्रमण गौतम, मला आपल्या शरणात उपासक करा, शरणागत करा, मला उपासक करा. आजपासून मरेपर्यंत मी आपलाच आश्रय करणार. पवित्र जीवन म्हणजे काय? एकदा चारिका करीत असताना आपल्याबरोबर असलेले भिक्खू उद्देशून भगवान बुद्धाला म्हणतात. भगवान बुद्धाने त्या सर्वांना उद्देशून प्रवचन केले. भिक्खूनं पवित्र जीवन हे लोकांना फसवण्यासाठी, त्यांची कृपा साधण्यासाठी, काही लाभासाठी, काही कीर्तीसाठी किंवा वादविवादाच्या जटिल प्रश्नातून सुटका करून घेण्यासाठी किंवा लोकांमध्ये आपले नाव व्हावे यासाठी जगायचे नसते. भिक्खू शरीर आणि वाणी हे यांचे नियंत्रण करण्यासाठी, कोणत्याही प्रकारची अशुद्धता, आसक्ती आणि तृष्णा यापासून विमोचन करण्यासाठी हे पवित्र जीवन जगायचे आहे. सामाजिक व राजकीय प्रश्नावरील प्रवचने राजकृपेवर अवलंबून राहू नका. हा भाग उद्याला पाहू. साधू साधू साधू.